पावसानं उसंती दिल्या बघा. आता 2 दिवस झाला आमच्याकडे पाऊस पडलेला नाही आणि ह्या सऱ्या बघा 13 मेला सोडलेले ती. आता मी रोप लागण करणार आहे 2 फुटावर. हा बेड दिसतोय तुम्हाला तो 4.5 फुटाचा आहे. ठिबक नरानं आत्ता वलवून घेतलेला आहे आणि ही पार दिसत्या, या पारानं नेमं काढून रोप लागण करणार आहे. हे बघा आता कृष्णा चिटबॉय, कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड रेटरी बुद्रुक यांचे आमचे गट विकास अधिकारी आणि चिटबॉय हे आमच्या आता ऊसाची नोंद करायला आहेत बघा. आणि हे आता .com म्हणजे अक्षांश रेखांशवर जे हे करतात, क्षेत्र मोजतात, ते कारखान्यामार्फत त्यांना नोंद करायला पाठवलेलं आहे बघा. हे आता काल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता की रोपं खाली करायचं, तर हे रोप लागण झालेलं आहे बघा. हे हो काही हो का, याची नेम घेते ती नेम जवळजवळ 40 सेंटीमीटर, 30-40 सेंटीमीटर खोल पडते आणि त्यात बरोबर रोप लागण करतात बघा. हे अतिशय फास्ट लागण होते बघा. रोप वाहून जात नाही, रोप उभं राहते आणि 1 नंबर रोप आहेत बघा. अडचणी लागण धरताय तुम्ही रोप लागण करणं कधी पण फायद्याचं ठरणार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जमिनीचं टेम्परेचर डाऊन झालेलं असतं आणि कांडी उगवत नाही, कांडी डाळारती. काही ठिकाणी पाऊस जादा झाला, काही सऱ्यातनी पाणी साठतं, कांडी उगवत नाही. रोप लागण कधी पण फायद्याची ठरते. आता ही मालिका मी शेवटपर्यंत ऊस तुटेपर्यंत जे आळवणी आहेत किंवा लागवडी जोशीस आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट नसता, डायरेक्ट बघा आणि सिरियलप्रमाणे बघा व्हिडिओ. त्यामुळे तुम्हाला सगळी डिटेल माहिती पडेल आणि ऊसाची संपूर्ण माहिती. मग कांडी लागण असू नाही तर रोप लागण असू द्या, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ज्यांची रोप लागण आहे त्यांना सांगा, कांडी लागण आहे त्यांची सांगा, त्यांची आळवणी कशी असतात, डोस कसे असतात, लागवडी कशी वापरायच्या, ते सगळं मी समजून सांगणार आहे तुम्हाला. आणि रोपाचं पहिलं आळवणी समजा रोप लागण केली तुम्ही तर सर्वसाधारण 8व्या दिवशी पहिला आळवणी आहे. आणि कांडी लागण केली तर पहिला ढोस टाकायचा आहे, तो पण मी सांगेन. पण कमेंटमध्ये नक्कीच जरूर सांगा मला.